आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सामर्थ्यशाली नावात सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की देवाने मिस्रवर पहिले संकट आणले आणि नाईल नदीचे पाणी रक्तात बदललेले. तरीही फारोने आपले हृदय कठोर ठेवले आणि देवाच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला. आज आपण पाहणार आहोत की मिस्रवर आणखी संकटे कशी येतात. बेडूक, उवा आणि माशांचे संकट. या प्रत्येक संकटातून देव आपले सामर्थ्य आणि अधिकार प्रगट करतो. फारो अनेक वेळा मोशेला विनंती करतो की संकट दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. पण संकट दूर झाल्यावर तो पुन्हा आपले मन बदलतो आणि इस्रायल लोकांना जाऊ देत नाही. या अध्यायात आपण एक महत्त्वाची गोष्ट पाहतो. देव आपल्या लोकांना आणि मिस्रला वेगळे दाखवतो. गोशेन प्रदेशात राहणाऱ्या इस्रायल लोकांवर ही संकटे येत नाहीत. यामधून देव आपल्या लोकांचे संरक्षण करतो हे स्पष्ट दिसते. तर चला, आजच्या वचनातून आपण देवाच्या न्यायाचा, त्याच्या संरक्षणाचा आणि खऱ्या पश्चातापाच्या महत्त्वाचा अभ्यास करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 7व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना निर्गम याच्या 8व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. निर्गम अध्याय 8 मध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय दुसरी पिढा, बेडकांची पिढा. दुसरा विषय तिसरी पिढा म्हणजे उवांची पिढा. आणि तिसरा विषय चौथी पिढा, गोमाशांची पिढा. मिस्र देशावर पिढांचा वर्षाव अविरत सुरू आहे आणि त्या ठिकाणी विग्रह उपासनेत पूर्णपणे बुडालेल्या लोकांवर देव आपला हल्ला चढवत आहे. आपण दुसरी पिढा म्हणजे बेडकांची पिढा या विषयाचा थोडक्यात अभ्यास करूया. बेडकांचे प्रतिनिधित्व हे का या बेडूकमुखी देवीद्वारे केले जात असे. तसेच ज्याच्या तोंडातून पोषणाचा प्रवाह वाहत होता अशा हापी देवाला हातात एक बेडूक धरलेले दाखवले आहे. ह्यावरून हापी हा नील नदीचा देव आणि हे का ही बेडूक देवी यांच्यातील घनिष्ठ संबंध दिसून येतात. ही देवी सर्वात प्राचीन आणि सर्व देवींची माता होती. ती प्रजनन आणि पुनर्जन्माची देवी तसेच दायींची संरक्षक होती. मिस्र देशातील एका चित्रात हे का तिचा पती ओसिरिस, जो मृत्यू, पुनर्जन्म, शेती आणि परलोकाचा देव मानला जात होता, त्याचा भाऊ सेत याने मत्सरापोटी वध केला होता. त्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी मंत्रोच्चार करताना दिसते. तसेच एका कोरीव कामात ती राणीसमोर गुडघे टेकून मिस्रातील सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली अशी स्त्री फारो हॅटशेप्सेट हिच्या जन्माच्या वेळी देखरेख करताना दिसते. मिस्र देशातील एका चित्रात हे का तिचा पती ओसिरिसच्या पुनरुत्थानावर प्रभाव पाडण्यासाठी मंत्र पठन करताना दाखवले आहे. तसेच एका कोरीव कामात ती राणीसमोर गुडघे टेकून मिस्रातील सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली अशी स्त्री फारो हिच्या जन्माच्या वेळी देखरेख करताना दिसते. यावेळेस आपण निर्गमाचा 8वा अध्याय आणि 1 ते 5 ही वचने वाचणार आहोत. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, फारोकडे जाऊन त्याला सांग, परमेश्वर असे म्हणतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे, पण तू त्यांना जाऊ देणार नाहीस. तर पहा, मी तुझ्या सगळ्या देशाला बेडकांनी पिडीन. नील नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल आणि तुझ्या वाड्यात, तुझ्या निजण्याच्या खोलीत, तुझ्या अंथरुणावर, तुझ्या चाकर नोकरांच्या घरात, तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्यात आणि कातवटीत बेडूकच बेडूक होतील. तुझ्या व तुझ्या लोकांच्या आणि तुझ्या सर्व सेवकांच्या अंगांवर बेडूक चढतील. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाला सांग की आपली काठी हाती घेऊन नद्या, नाले व तलाव यावर आपला हात उगार आणि बेडूक मिस्र देशावर चढून येतील असे कर. सगळीकडे बेडकेच बेडके झाली. मिस्री लोकांच्या बिछाण्यांमध्ये, स्वयंपाकघरांमध्ये, घरातील प्रत्येक खोलीत, पीठ मळण्याच्या परातीमध्ये आणि भट्ट्यांमध्ये बेडके झाली. ते जेव्हा चालत तेव्हा ते बेडकांवरून चालत, जेव्हा ते बसत तेव्हा ते बेडकांवरच बसत.
ही अत्यंत भयानक परिस्थिती होती. केवळ एका बेडकामुळे फारसा त्रास होणार नाही, परंतु सर्वत्र असंख्य बेडके असल्यामुळे मिस्री लोक अतिशय वैतागून गेले होते. अर्थात बेडूक पवित्र मानले जात असल्याने त्यांना मारणे निषिद्ध होते. यावेळेस आपण 8वा अध्याय आणि 6 आणि 7 ही वचनं वाचूया. अहरोनाने मिस्रातील जलाशयांवर आपला हात उगारला, तेव्हा बेडूक बाहेर निघाले आणि त्यांनी मिसर देश व्यापून टाकला. तेव्हा जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसेच केले. त्यांनी मिसर देशावर बेडूक आणले. पुन्हा एकदा मिस्री जादूगारांनी बेडकांच्या पिढेची पुनरावृत्ती केली. यावरून शैतानाची शक्ती दिसून येते. वाचूया आपण 8वा अध्याय 8 ते 11 ही वचने. मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणून म्हटले, परमेश्वराला विनवणी करा की माझ्यापासून आणि माझ्या प्रजेपासून त्याने हे बेडूक दूर करावेत, म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करण्यासाठी मी तुमच्या लोकांना जाऊ देईन. मोशे फारोला म्हणाला, तुझ्यापासून व तुझ्या घरातून बेडूक नाहीसे करून नदीत मात्र राहू द्यावेत, म्हणून मी तुझ्यासाठी, तुझ्या सेवकांसाठी आणि तुझ्या प्रजेसाठी केव्हा विनवणी करावी हे सांगण्याचा मान माझ्याऐवजी तुला असो. तो म्हणाला, उद्या. तेव्हा मोशेने म्हटले, तुझ्या सांगण्याप्रमाणे होईल. मग तुला कळेल की आमचा देव परमेश्वर याच्यासारखा दुसरा कोणी नाही. बेडूक तुझ्यापासून, तुझ्या घरातून, तुझ्या सेवकांपासून, तुझ्या प्रजेपासून दूर होतील. ते फक्त नदीत राहतील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जरी जादूगारांना बेडकांची संख्या वाढवता आली होती, तरी त्यांना ते बेडूक नाहीसे करणे मात्र जमले नव्हते. या पिढीमुळे फारो इतका हवालदिल झाला होता की तो कोणत्याही गोष्टीचे वचन द्यायला तयार झाला होता. देव या राजाला स्वतःचे खरे स्वरूप म्हणजे तो कोण आहे हे मान्य करण्यास भाग पाडू लागला होता. पुढे आपण जाऊया. 12 ते 15 ही वचनं वाचू. मोशे आणि अहरोन फारोकडून निघाले आणि परमेश्वराने फारोवर बेडूक आणले होते. त्या संबंधाने मोशेने परमेश्वराचा धावा केला. परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. घरीदारी, गावात व शेतात बेडूक होते, ते सर्व मरून गेले. लोकांनी ते गोळा करून त्यांचे ढीग केले, तेव्हा सर्व जमिनीवर घाण सुटली. ही अशी उसंत मिळालेली पाहून फारोने आपले मन कठीण केले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना. हा शास्त्र भाग आपल्याला फारोच्या मनाच्या कठोर होण्याविषयीचे अधिक सविस्तर चित्र सादर करतो. आपल्याला असे सांगितले गेले आहे की त्याने स्वतःचे मन कठीण केले. यामध्ये देवाची भूमिका केवळ इतकीच होती की जे काही आधीपासूनच त्याच्या मनात होते ते त्याने उघडकीस आणले. आता आपण तिसरी पिढा म्हणजे उवांची पिढा या विषयाचा थोडक्यात अभ्यास करूया आणि यासाठी आपण वाचूया 16 ते 19 ही वचने. मग परमेश्वराने मोशेला म्हटले, अहरोनाला सांग की आपली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मार, म्हणजे मिसर देशभर त्या धुळीच्या उवा बनतील. त्यांनी तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मारली, तेव्हा मनुष्यांवर आणि पशूंवर उवा झाल्या. सर्व मिसर देशभर जमिनीवरल्या धुळींचा उवाच उवा बनल्या. उवा उत्पन्न करण्यासाठी जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्रांचा योगे तसे करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते साधेना. मनुष्य व पशु उवांनी भरून गेले. तेव्हा जादूगार फारोला म्हणाले, यात देवाचा हात आहे. तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे ऐकेना. या क्षणापर्यंत जादूगार देवाच्या हाताने घडवलेला प्रत्येक चमत्कार पुन्हा घडवून आणण्यास सक्षम झाले होते. काही कारणास्तव ते ही पिढा पुन्हा निर्माण करण्यास असमर्थ ठरले. त्यांनी जरी युक्ती वापरून चमत्कारांची नक्कल केली होती, तरी निदान या पिढीच्या वेळी तरी त्यांनी अखेरीस त्यामागे देवाचा हात असल्याचे मान्य केले. हळूहळू देव मिस्री लोकांना पटवून देत होता की केवळ तोच खरा देव आहे. या देवांची उपासना मिस्री लोकांच्या जीवनात आणि त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत पूर्णपणे शिरली होती. देवाच्या या न्यायामुळे पृथ्वीचा देव गेब याच्याबद्दल लोकांच्या मनात तिरस्कार निर्माण झाला. गेब पृथ्वीच्या सर्व अवस्थांशी जवळून संबंधित होता. ओसिरिसला पिकाच्या स्थितीबद्दलचा अहवाल देणारा गेबच होता.
उवा या शब्दाचा अर्थ डास किंवा चिलटे असाही होऊ शकतो. त्याच्या मूळ शब्दाचा अर्थ झाकणे, हळूच चावणे किंवा चिमटा काढणे असा आहे. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे की चिलटे किंवा डासाद्वारे चिमटा काढणे किंवा झाकणे ही क्रिया पूर्ण होऊ शकत नाही. तथापि ते उवांचे एक चांगले वर्णन आहे. एका अग्रगण्य प्राणीशास्त्रज्ञाने म्हटले आहे की सूक्ष्म किडे हे विश्वात प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत, ज्याचे मुख्य कार्य अधिकतर सफाई कामगाराची भूमिका बजावणे आहे. बेडकांच्या दुर्गंधीने भरलेल्या भूमीवर उवांचे थवेच्या थवे असतील याची तुम्ही सहज कल्पना करू शकता. या उवा अखेरीस भूमीला बेडकांपासून मुक्त करू शकतील आणि त्यामुळे त्या एक वरदान तसेच शापही ठरू शकतील. उवांमुळे वरवर पाहता कितीही मदत झाली असली तरी एक मनुष्य मिसर देशातील आपला स्वतःचा अनुभव सांगतो. माझ्या लक्षात आले आहे की वाळू हलत आहे. जवळून पाहिल्यावर असे दिसून आले की जमिनीचा पृष्ठभाग हा सूक्ष्म गोचिडांचा एक हलणारा गोळा होता, ज्यातील हजारो गोचिड माझ्या पायांवर सरपटत होते. मी घाईघाईने मागे सरकलो आणि पवित्र शास्त्रातील वचनांचा विचार करू लागलो. सर्व मिसर देशभर जमिनीवरल्या धुळीच्या उवाच उवा बनल्या. मिसर देशातील जादूगारांना उवांच्या या पिढीची पुनरावृत्ती करता आली नाही. देव मिसर देशातील जीवनावरच आपला न्याय लादू लागला आहे. आता आपण चौथी पिढा म्हणजे गोमाशांची पिढा या विषयाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. आणि यासाठी आपण वाचूया निर्गमनाचा 8वा अध्याय आणि 20 ते 23 वचने. नंतर परमेश्वराने मोशेला सांगितले की पहाटेस उठ आणि जाऊन फारो पुढे उभा राहा. तो त्यावेळी नदीवर येईल. तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून तू त्यांना जाऊ दे. माझ्या लोकांना जाऊ देणार नाहीस तर पहा, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर, तुझ्या प्रजेवर आणि तुझ्या घरात मी गोमाशांचे थवे पाठवीन. मिस्री लोकांची घरे व ते राहतात ती सर्व भूमी गोमाशांच्या थव्यांनी व्यापून जाईल. तथापि गोशेन प्रांतात माझे लोक राहत आहेत, तो मी त्या दिवशी अलग ठेवीन. गोमाशांचे थवे तेथे जाणार नाहीत. यावरून पृथ्वीवर मी परमेश्वर आहे हे तुला कळेल. माझ्या प्रजेमध्ये व तुझ्या प्रजेमध्ये मी भेद राखीन. उद्यापर्यंत हे चिन्ह घडेल. आत्तापर्यंत मिसर देश आणि गोशेन प्रांत जिथे इस्रायलांची संतती राहत होती, या दोन्ही भागांमध्ये पिडांचा प्रादुर्भाव झाला होता. कदाचित अनेक लोक फारोला असे सांगत असावेत की गोशेन प्रदेशालाही या पिडांचा फटका बसल्यामुळे या पिडांच्या उद्भवण्यामागे काहीतरी नैसर्गिक स्पष्टीकरण असावे. कदाचित त्यांनी या पिढा मिस्री देवतांपैकी एखाद्या देवतेमुळे आल्या असाव्यात असे मानले असावे. तथापि या टप्प्यावर सर्व काही अगदी स्पष्ट होते, कारण यावेळी देवाने अशी घोषणा केली की आतापासून या दोन प्रदेशात एक स्पष्ट फरक असेल आणि यापुढे येणाऱ्या कोणत्याही पिढ्यांचा इस्रायलाचे वस्तीस्थान असलेल्या गोशेन प्रदेशाला स्पर्शही होणार नाही. आतापासून दैवी दंड केवळ मिसरच्या भूमीवरच कोसळेल. चौथी पिढा म्हणजे गोमाशांची पिढा. या गोमाशा म्हणजे मिसर देशात ज्यांना स्कारॅब म्हणतात किंवा ओळखले जाते, असे ते पवित्र भुंगे असण्याची दाट शक्यता आहे. हे भुंगे ज्यांच्यापैकी अनेक सोनेरी असतात, मिसर देशातील थडग्यांमध्ये आढळून येतात. ते सूर्यदेव रा याला पवित्र मानले जात होते. या पिढेची तीव्रता या गोष्टीवरून दिसून येते की यावेळी फारो मोशेसोबत काहीही करून तडजोड करण्यास तयार झाला होता. या पवित्र भुंग्यांनी जेव्हा त्या प्रदेशावर आक्रमण केले तेव्हा फारोने जो प्रस्ताव मांडला त्याकडे लक्ष द्या. वाचूया आपण निर्गमनाचा 8वा अध्याय 24 ते 27 वचने. त्याप्रमाणे परमेश्वराने केले. फारोच्या वाड्यात, त्याच्या सेवकांच्या घरात आणि सगळ्या मिसर देशात गोमाशांचे थव्यांचे थवे आले. गोमाशांच्या या थव्यांनी देशाची खराबी झाली. मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणून म्हटले, तुम्ही जा, याच देशात आपल्या देवाला यज्ञ करा. मोशे म्हणाला, असे करणे उचित नाही,
कारण आम्ही जो यज्ञ आमचा देव परमेश्वर याला करणार आहोत त्याची मिस्री लोकांना किळस येईल. मिस्री लोकांच्या दृष्टीने किळसवाणा यज्ञ आम्ही त्यांच्या डोळ्यात देखत केल्यास ते आम्हाला दगडमार करायचे नाहीत काय? आम्ही रानात 3 दिवसांच्या वाटेवर जाऊ आणि परमेश्वर आमचा देव आम्हाला सांगेल त्याप्रमाणे त्याला यज्ञ करू. मिसर देशातील भुंगा सार्वकालिक जीवनाविषयी बोलत होता. अशी कल्पना करा की ही सर्वात पवित्र गोष्ट लोकांसाठी शाप आणि देशावर एक पीडा बनली होती. फारोला एक तडजोड करायची होती. पीडा संपेपर्यंत त्याने एकूण 4 तडजोडी केल्या. मोशे आणि अहरोन यांना वाटत होते की इस्रायलच्या वंशजांनी 3 दिवसांचा प्रवास करून रानात जाऊन यज्ञ करावा. फारो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही यज्ञ करू शकता, पण देशातच राहा. अनेक ख्रिस्ती लोक अशी तडजोड करतात. ती नेहमीच सैतानी असते. ही तडजोड सांगते की आपण ख्रिस्ती असू शकतो, पण संकुचित विचारांची नाही. एक विशाल मनाचा ख्रिस्ती व्हा, मात्र आपल्या जीवनात काही बदल करू नका. तुमचे जीवन जर बदलत नसेल तर तुम्ही खरे ख्रिस्ती नाही. आता ख्रिस्ती होण्यासाठी तुम्हाला चांगली कृत्ये करावीच लागतील असे मी म्हणालो, असा माझ्यावर आरोप करू नका. मी तसे म्हटलेले नाही. आपल्या सत्कर्मांमुळे नव्हे, तर केवळ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आपले तारण होते. पण जेव्हा तुम्ही तारणासाठी ख्रिस्तावर विश्वास ठेवता तेव्हा तुमच्या जीवनात बदल होतो. तिथूनच ख्रिस्ती जीवनशैली आणि वागणूक सुरू होते. अगोदर माणसाच्या आतला स्वभाव बदलला पाहिजे. माझा मुद्दा हा आहे की आजच्या काळातील ख्रिस्ती मंडळीने खूप तडजोडी केल्या आहेत आणि बहुतेक मंडळ्या अजूनही मिसर देशातच आहेत, म्हणजेच जुन्या जगाच्या प्रभावातून बाहेर पडलेल्या नाहीत. आज सरासरी ख्रिस्ती माणूस आणि जगातील सामान्य माणूस यांच्यात फारसा फरक दिसून येत नाही. अनेक ख्रिस्ती लोक स्वतःला धार्मिक किंवा विश्वासणारे म्हणवतात, पण त्यांच्या जीवनशैलीत जगातील इतर लोकांपेक्षा फारसा फरक दिसत नाही. ते विश्वास ठेवतात, पण वागण्या बोलण्यात जगाच्या पद्धतीनुसारच जगतात. लोकांना इतरांपेक्षा वेगळे किंवा जुन्या विचारसरणीचे दिसायचे नसते. त्यामुळे ते अनेकदा आपल्या धार्मिक तत्वांशी तडजोड करतात आणि जगासारखेच जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. आज आपण एका शर्यतीत आहोत, ज्यात 2 घोडे धावत आहेत. त्यातील एक काळा घोडा आहे तर दुसरा पांढरा. जर तुम्ही या घोड्यांवर स्वार होण्याचा निर्णय घेतला आणि आपला एक पाय एका घोड्यावर व दुसरा पाय दुसऱ्या घोड्यावर ठेवला तर तुम्हाला लवकरच एका विचित्र गोष्टीचा प्रत्यय येईल. हे घोडे परस्पर विरुद्ध दिशांना धावू लागतील. त्यामुळे तुम्हाला नक्की कोणत्या घोड्यावर स्वार व्हायचे आहे हे तुम्हालाच ठामपणे ठरवावे लागेल. मोशे फारोचा तडजोडीचा प्रस्ताव स्वीकारणार नाही. इस्रायल लोकांनी परमेश्वर देवाला यज्ञ अर्पण करण्यासाठी रानात 3 दिवसांचा प्रवास करून जावे यावर मोशे ठाम आहे. त्यानंतर फारो दुसऱ्या एका तडजोडीचा निर्णय घेतो. वाचूया आपण 8वा अध्याय आणि 28वे वचन. फारो म्हणाला, तुम्ही रानात जाऊन परमेश्वर तुमचा देव याला यज्ञ करावा यासाठी मी तुम्हाला जाऊ देतो, मात्र फार दूर जाऊ नका, माझ्यासाठी विनवणी करा. यावेळी फारोने दिलेली सवलत ही त्याच्या आधीच्या सवलतीपेक्षा किंचित वेगळी आहे. तो म्हणतो फार दूर जाऊ नका आणि माझ्यासाठी विनवणी करा. पुन्हा एकदा ही तशाच प्रकारची तडजोड आहे जी अनेक मंडळ्या, अगदी मूलतत्ववादी मंडळ्या देखील स्वीकारताना आपल्याला आढळतात. ती म्हणजे जगाचा कार्यक्रम. त्या आपले संपूर्ण कार्यक्रम मेजवाना, प्रसिद्धी, मोहिमा, स्पर्धा आणि अशाच इतर गोष्टींच्या आधारावर चालवतात. अनेक मंडळ्या जगाशी इतक्या मिळत्या जुळत्या असतात की मोठे मोठे क्लब ज्यांचे सभासद अधिकतर ख्रिस्ती नसतात त्यांच्यात आणि ह्या मंडळांमधील फरक ओळखणे कठीण होऊन बसते. पुढे जाऊयात. आपण वाचूया 8वा अध्याय 29 ते 32 ही वचने. मोशे म्हणाला, पहा, मी तुमच्यापासून जातो आणि परमेश्वराला विनंती करतो की फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा यांच्यावरील गोमाशांचे थवे उद्या निघून जावेत.
मात्र परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करण्यास लोकांना जाऊ न देण्यासंबंधी फारोने पुनरपी वंचना करू नये. मग मोशेने फारोसमोरून निघून जाऊन परमेश्वराची विनवणी केली. परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा यांच्यावर आलेले गोमाशांचे थवे त्याने दूर केले. एकही गोमाशी राहिली नाही. तथापि फारोने या खेपेसही आपले मन कठीण केले आणि लोकांना जाऊ दिले नाही. फारो आपले मन कठीण करत आहे आणि देव त्याच्या मनात अगोदरच जे आहे तेच त्याच्याकडून प्रकट करून घेत आहे. प्रियांनो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पण थोड्या वेळाकरिता काय आपण आत्मपरीक्षण कराल? काय आज आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये तडजोडी करतो? अर्थात काही गोष्टीत आम्हाला तडजोड करावीच लागते, हे खरं आहे. परंतु आपण विचार करूया की आमची तडजोड देवाच्या आशीर्वादांना रोखणारी आहे. जर असेल तर नक्कीच आम्ही ते सोडून दिले पाहिजे. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की बापा तुझ्या लेकरांसमवेत तू नेहमीच आहेस. होय प्रभूजी, आज तू आम्हाला शिकवलेलं आहेस तुझ्या वचनांच्याद्वारे. होय प्रभूजी, आम्ही तुझी इच्छा पूर्ण करणे हेच आमच्या हातामध्ये आहे. परंतु प्रभूजी, आम्ही तडजोडी करतो, तुझ्या आशीर्वादांना आम्ही रोखतो आणि बापा तुला आम्ही संतुष्ट ठेवत नाही. याच्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर. परंतु बापा, आम्ही आता तुझं वचन कळल्यामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये पुढे जात असताना आम्ही निश्चय करतो की तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्याचा आणि बापा आमच्या कृतींच्याद्वारे तुला संतुष्ट करण्याचा. होय प्रभूजी, तू आमच्यावरती तुझी प्रीती आजही करीत आहेस, याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. पाहिला
जगी गाधी स्वप्निता पाहिली प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की देव संयमी आहे, पण तो न्यायी आहे. फारोने संकटाच्या वेळी देवाकडे मदत मागितली, पण त्याचे मन खरे बदललेले नाही. संकट दूर होताच तो पुन्हा हट्टी बनला. यामधून आपण समजतो की केवळ भीतीमुळे केलेला पश्चाताप टिकत नाही. देवाला खरे बदललेले हृदय हवे असते. आपण हेही पाहिले की देवाने आपल्या लोकांचे संरक्षण केले. मिसरवर संकटे आली, पण गोशेन प्रदेशात इस्रायल लोक सुरक्षित होते. यामधून आपल्याला खात्री मिळते की देव आपल्या लोकांची काळजी घेतो. या अध्यायातून आपल्यासाठी गंभीर पण आशादायक संदेश आहे. देव आपल्याला वारंवार संधी देतो, जेणेकरून आपण त्याच्याकडे परत यावे आणि त्याचे ऐकावे. म्हणून आपल्या हृदयाला कठोर होऊ देऊ नका. देव बोलत असताना त्याच्या आवाजाला प्रतिसाद द्या आणि त्याच्या मार्गाने चालण्याचा निर्णय घ्या. जर आज आपल्या जीवनात काही संघर्ष किंवा संकट असेल, तर ते कदाचित देवाकडे अधिक जवळ येण्याची संधी असू शकते. त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण तो आपल्या लोकांचे रक्षण करणारा आणि मार्गदर्शन करणारा देव आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की मिसरवर आणखी मोठी संकटे कशी येतात आणि देव आपले सामर्थ्य अधिक स्पष्टपणे कसे प्रगट करतो. तोपर्यंत प्रभूच्या उपस्थितीत राहा, प्रार्थनेत जागृत राहा आणि आपल्या जीवनात देवाची इच्छा पूर्ण होऊ द्या. प्रभूची कृपा आणि शांती सदैव आपल्याबरोबर राहो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. अहरोन मोशेपेक्षा 3 वर्षांनी मोठा होता. आजचा प्रश्न, कोणत्या पिढेबाबत फारोचे जादूगार म्हणाले की यात देवाचा हात आहे? ए. दुसऱ्या, बी. तिसऱ्या, सी. चौथ्या, डी. पहिल्या. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.